नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही इग्नोर करू नका. तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण सुरुवात करू. आजपासून आपण बघणार आहोत फ्रेजेस, म्हणजे शॉर्ट सेंटेन्सेस असतात ती पण खूप इम्पॉर्टंट्स असतात. त्याचा भाग नंबर 1 पाहूयात. पहिलं वाक्य पाहूया. तो नुकताच बाहेर गेला. तो नुकताच बाहेर गेला. वाक्य ना, ही जस्ट वेंट आउट. ही जस्ट वेंट आउट. तो आहे म्हणून ही आलेलं आहे. ती नुकतीच बाहेर गेली असतं तर शी झालं असतं. शी वॉज वेंट आउट. वेंट कशाला आलेलं आहे? कारण भूतकाळ आहे, गेलेला आहे म्हणून वेंट आलेलं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू. दुसरं वाक्य फ्रेजेस. तिला कॉल किंवा फोन कर. तिला कॉल किंवा फोन कर. वाक्य आहे ना, मेक अ कॉल टू हर. मेक अ कॉल टू हर. तिला आहे म्हणून हर आलेलं आहे. त्याला असतं तर ही मालं असतं. त्यांना असतं तर दे मालं असतं. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. ते तिथे ठेव. ते तिथे ठेव. वाक्य ना, कीप इट देअर. कीप इट देअर. कीप म्हणजे ठेवणे, देअर म्हणजे तिथे असं आहे. कीप इट देअर. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य बघू. धिक्कार असो. धिक्कार असो. धिक्कारसाठी डॅम. डॅम ऑन यू. डॅम ऑन यू. धिक्कार असो म्हणजे तुझ्यावर. यू म्हणजे तुझ्यावर, याच्यावर असं ते करून ते केलेलं आहे. यू आलेलं आहे. डॅम ऑन यू. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं. इथे तू येतोस. इथे तू येतोस. वाक्य ना, हिअर कम्स यू. हिअर कम्स यू. इथे लक्षात घ्या, हिअर कम्स यू असं आलेलं आहे. त्याच्यानंतर सहावं वाक्य. असे का. असे का. असे का. कासाठी व्हाय वापरलं जातं. असेसाठी सो म्हणजे व्हाय सो. व्हाय सो अँड क्वेश्चन्स मार्क, कारण का क्वेश्चन्स विचारलेला आहे. त्याच्यानंतर सातवं. बराच वेळ दिसला किंवा दिसली नाही. बराच वेळ दिसला किंवा दिसली नाही. वाक्य ना, लाँग टाईम नो सी. लाँग टाईम नो सी. ही वाक्य फ्रेजेस पण आहेत, कारण ह्याच्यावर तुम्ही जर बघाल थोड्या वाक्यामध्ये तर ती ग्रॅमॅटिकली केलेली नाही आहेत, तर ती फ्रेजेस वाईज केलेली आहे. वाक्यप्रचार असतात त्याप्रमाणे, पण त्यांचे पूर्ण अर्थ होतो, म्हणजे मिनिंगफुल सेंटेन्स आहेत ती. फक्त काय आहे, ती फ्रेजेस आहे छोटी छोटी, पण खूप इम्पॉर्टंट्स आहेत. जेवढं इम्पॉर्टन्स वाक्यांना दिलं जातं तेवढंच फ्रेजेसना पण दिलं जातं, कारण कमी शॉर्टमध्ये आपण ते सांगू शकतो असं आहे ते. त्याच्यानंतर आठवं वाक्य बघूया. थोडं खा. थोडं खा. वाक्य ना, ईट अ लिटल. ईट अ लिटल. त्याच्यानंतर नववं वाक्य. प्रामाणिकपणे मी म्हणालो तर. प्रामाणिकपणे मी म्हणालो तर. वाक्य ना, हॉनेस्टली इफ आय से. हॉनेस्टली इफ आय से. त्याच्यानंतर 10वं वाक्य. कसे नाचायचे. कसे नाचायचे. वाक्य ना, हाऊ टू डान्स. हाऊ टू डान्स अँड क्वेश्चन्स मार्क, कारण क्वेश्चन्स विचारलं आहे. कसेसाठी हाऊ यूज केलेलं आहे इथे. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं वाक्य. मार्गावरून हलवा. मार्गावरून हलवा. वाक्य ना, मूव फ्रॉम द वे. मूव फ्रॉम द वे म्हणजे मार्गावरून हलवा. त्याच्यानंतर 12वं वाक्य. राहू द्या मी व्यवस्था करेन. राहू द्या मी व्यवस्था करेन. वाक्य ना, लेट इट बी आय विल मॅनेज. लेट इट बी आय विल मॅनेज म्हणजे लेट इट बी म्हणजे राहू द्या, मी व्यवस्था करेनसाठी आय विल मॅनेज. त्याच्यानंतर नेक्स्ट
13वं वाक्य, माझी इच्छा आहे की मी तुझा असतो. माझी इच्छा आहे की मी तुझा असतो म्हणजे माझी इच्छा होती की मी तुझा असायला पाहिजे असं आहे वाक्य ते. वाक्य ना, आय विश आय वेअर युअर्स. आय विश आय वेअर युअर्स. त्याच्यानंतर 14वं वाक्य, हे कोण करते. हे कोण करते क्वेश्चन्स मार्क. वाक्य ना, हू डज धिस. हू डज धिस अँड क्वेश्चन्स मार्क. इथे कोण करते म्हणजे एक आहे म्हणून इथे डज यूज झालेला आहे. हू डज धिस अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 15वं वाक्य, मी इथे आहे. मी इथे आहे. वाक्य ना, हिअर आय ॲम. हिअर आय ॲम म्हणजे हिअर इथे, हिअरचं म्हणजे इथे, आय ॲम म्हणजे मी आहे. त्याच्यानंतर 16वं वाक्य, कृपया बेड बनवा. कृपया बेड बनवा. वाक्य ना, मेक द बेड प्लीज. मेक द बेड प्लीज. त्याच्यानंतर 17वं वाक्य, सामान अनपॅक करा. सामान अनपॅक करा म्हणजे बांधून ठेवलेल्या वस्तू सोडा. म्हणजे सामान जे बांधून ठेवलेलं आहे ते सोडा म्हणजे त्याला अनपॅक करा असं आहे ते. वाक्य ना, अनपॅक द लगेज. अनपॅक द लगेज. लगेज म्हणजे सामान. त्याच्यानंतर 18वं वाक्य, लिंबू पिळून घ्या. लिंबू पिळून घ्या. वाक्य ना, स्क्वीज द लेमन. स्क्वीज द लेमन. त्याच्यानंतर 19वं वाक्य, मला हात द्या. मला हात द्या. वाक्य ना, गिव मी अ हँड. गिव मी अ हँड. आणि 20वं वाक्य, सर्व चांगले आहे. सर्व चांगले आहे. इज ऑल गुड. इज ऑल गुड. अशा प्रकारे ही 20 वाक्य आहे. फ्रेजेस, शॉर्ट सेंटेन्सेस आहेत. खूप महत्त्वाची आहे. शॉर्ट असली तरी त्यांना खूप इम्पॉर्टन्स आहे. कारण ही कशी आहे, शॉर्टमध्ये आपल्याला ही करायला पण बरी असतात, सांगायला पण बरी असतात आणि त्याचं मिनिंगफुल त्याचा अर्थ येतो. त्याच्यामुळे काय, त्यामध्ये काही मिसअंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग होऊ शकत नाही. त्याच्यामुळे लक्ष देऊन करा कारण खूप महत्त्वाची आहेत. त्याचप्रमाणे अजून पण आहेत ती आपण बघणारच आहोत. त्यामुळे व्यवस्थित कळली नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. त्याचप्रमाणे आमच्या अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत. तिथे पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. फेसबुक पेज आहे आमचं, इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे लिंक्डइन अकाउंट पण आहे, अँड स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे आम्हाला तुम्ही इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकतात. इंस्टाग्रामवर आमचं आय डी आहे नाईक स्वप्नील म्हणून. तिथे पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. चला तर आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन भाग घेऊन, तेच फ्रेजेस आणि शॉर्ट सेंटेन्सेस. तोपर्यंत धन्यवाद.